एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 2014 ते 2019 मराठा समाजाच्या मराठा बांधवांनी वर्षानुवर्ष आरक्षणासाठी मागण्या करत होते। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्याही वेळेला मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्याचं काम हे महायुतीच्या त्यावेळच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिलं। विद्यार्थी असतील, नवीन उद्योजक तयार करायचे असतील, सारथी असेल, अण्णाभाऊ पाटील महामंडळ असतील किंवा महाज्योतीच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं, हे आपणा सर्वांना माहीत आहे। आणि महायुतीचं सरकार वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न देता दोन्ही समाजाला न्यायिक भूमिकेतून न्यायालयामध्ये टिकेल अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे। समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला जे जे आवश्यक आहे ते देण्याचं सरकार मायबाप म्हणून काम हे सरकार करणार आहे। त्यामुळे मराठा समाजाची सुद्धा ज्याप्रमाणे उपसमिती मंत्रिमंडळाने तयार केली, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाची सुद्धा उपसमिती बावनकुळेजी, छगन भुजबळजी अशा दिग्गज मंत्रिमंडळातील असणारे की ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, समाजाची, प्रत्येक त्यांच्या अडचणीची माहिती आहे, अशा सगळ्यांना त्यामध्ये घेतलं आहे। त्यामुळे या दोन्ही उपसमित्या मंत्रिमंडळामध्ये एकत्रपणे बसून जे समाजाला आवश्यक आहे, कुठेही समाजामध्ये तिढा निर्माण न होता जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहा। महाराष्ट्रातील असणारं महायुतीचं सरकार हे सामान्य जनतेच्या हितासाठी असणारं सरकार आहे। त्यामुळे ते नक्कीच न्यायिक भूमिकेतून हा प्रश्न सोडवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।